गाढवाचं लग्न हा चित्रपट आजही टीव्हीवर आला की प्रेक्षक त्याला आवर्जून बघत असतात। मात्र याच सिनेमात गंगी हे पात्र साकारणारी अभिनेत्री सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असलेली बघायला मिळते। तिचे सध्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि हे व्हायरल झालेले फोटो पाहून तुम्ही हिला ओळखू शकणार नाही की ही गाढवाचं लग्न सिनेमातील गंगी आहे। तर याच गंगीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे। तर नमस्कार, माझं नाव सूरज आहे आणि तुम्ही काही विषय बघताय। तर गाढवाचं लग्न हा सिनेमा मराठीतील एक लोकप्रिय सिनेमा म्हणून ओळखला जातो। या सिनेमामध्ये मकरंद अनासपुरे यांची प्रमुख भूमिका होती आणि या सिनेमात मकरंद अनासपुरे यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री राजश्री लांडगे यांनी साकारली होती। राजश्री लांडगे यांनी साकारलेलं गंगी हे पात्र चांगलंच लोकप्रिय या चित्रपटामुळे झालं होतं। चित्रपटातील गंगीचा साधा भोळा लूक आणि गावरान भाषा यामुळे गंगी हे पात्र प्रेक्षकांना खूपच आवडलं होतं। विशेष म्हणजे अभिनेत्री राजश्री लांडगे यांचा हा पहिलाच चित्रपट होता आणि पहिल्या चित्रपटातील त्यांची ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे। तर गंगी हे पात्र साकारणारी अभिनेत्री राजश्री लांडगे सोशल मीडियावर नेहमी तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते। तिने नवीन व्हिडिओ आणि फोटो शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल होतात आणि हेच फोटो आणि व्हिडिओ पाहून प्रेक्षकांना सुद्धा धक्का बसतो, कारण चित्रपटात दिसणारी गंगी आणि रिअल लाईफ मधील गंगी यामध्ये आपल्याला खूप मोठा फरक बघायला मिळतो। अर्थात चित्रपटात त्यांनी साध्या भोळ्या गंगीची भूमिका साकारली होती, परंतु खऱ्या आयुष्यात त्या मात्र खूपच मॉडर्न आणि स्टायलिश राहताना दिसतात। गाढवाचं लग्न या चित्रपटानंतर प्रेक्षकांना असं वाटलं होतं की गंगी आपल्याला अनेक नवनवीन मराठी चित्रपटांमध्ये बघायला मिळेल, परंतु तसं काही झालं नाही। पुढे अभिनेत्री राजश्री लांडगे ह्या खूपच कमी चित्रपटात आपल्याला बघायला मिळाल्या। आज मात्र राजश्री लांडगे सोशल मीडियावर चांगल्या सक्रिय असलेल्या बघायला मिळतात। त्या नेहमीच आपले नवनवीन फोटोज आणि व्हिडिओ स्टोरीच्या माध्यमातून किंवा पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसतात। तर तुम्हाला गाढवाचं लग्न या सिनेमातील गंगीचे हे पात्र आवडलं होतं की नाही हे कमेंट करून नक्की सांगा। आणि ही माहिती तुम्हाला थोडीशी इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका।